आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची आम्ही सगळेजण इतके दिवस झालं वाट बघतोय, ज्याची आम्ही तयारी करतोय, तो म्हणजे साखरपुड्याचा दिवस. तर आल्या-आल्या मी केलेलं आहे माझं महत्त्वाचं काम माझ्या दोन्ही लाडक्या व्यक्तींसोबत. इकडे नवीन मामींचं वेलकम करताना छोटे कलवरे आणि काही लोक उशिरा आल्याबद्दल त्यांचं स्वागत करताना मी. इकडे चालू आहे सरप्राईजची तयारी. यांचं फोटोशूट होईपर्यंत सरप्राईज आलेला आहे आणि या सरप्राईजमुळे धम्माल आलेली आहे. आम्ही वाजत, गाजत, नाचत सगळ्याजणी चाललेलो आहोत. सगळ्या नवरदेवांना खांद्यावर घेण्याचं जवळ डॉक्टर साहेबांनी रेकॉर्ड केलं होतं आणि फायनली आज त्यांना खांद्यावर घेतलेलं आहे चिन्मयनी. स्वतःचा हात मोडला असताना सुद्धा दिराच्या साखरपुड्यात फुगडी घालायचं मोह आमच्या वहिनीला आवरला नाही. पण त्यांच्या हाताची काळजी घेत आम्हीच ती फुगडी थांबवली आणि पुन्हा एकदा नाचायला सुरुवात केली. फायनली घरचे आम्हाला ओरडले, त्याच्यामुळे आम्ही पुन्हा पॅकिंगचं सामान घेऊन निघालो. तर नवरदेवासोबत त्याची छोटी कलवरी आणि त्याच्या मागोमाग आम्ही सगळ्याजणी पॅकिंगचं सामान घेऊन हॉलमध्ये येऊन पोहोचलो. पुन्हा एकदा वाजत गाजत नवरदेवाची गँग आतमध्ये आलेली आणि सुरू झालेला आहे टिळ्याचा कार्यक्रम. काकांनी सगळी पूजा मांडली, तोपर्यंत आम्ही हे सगळं व्यवस्थित लावून घेतलं. आपल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते हर्षल. त्यांनी अनाउन्समेंट करून कार्यक्रम सुरू केला. इकडे दोन्ही मामांनी सुपारी फोडायचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आणि येस, तुम्ही बघू शकता आमची पॅकिंग, गजरे, साखरपुडे आम्ही अगदी व्यवस्थित लावलेले आहेत आणि इकडे झालेला आहे टिळ्याचा कार्यक्रम पूर्ण. त्यानंतर आलेले आहे वाजत गाजत नवरदेवातमध्ये. नवरदेवालाही टिळा लावून झालेला आहे. त्यानंतर ते दोघे जण गेले साखरपुड्यासाठी रेडी व्हायला. तोपर्यंत हर्षल यांनी कपल गेम्स घेऊन सगळ्यांना मस्त एंगेज ठेवलं. सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं. त्याचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन. पुढे अजून बऱ्याच गोष्टी झाल्या, सो सेकंड पार्ट बघायला विसरू नका. धन्यवाद.